सुनील नारायण हा KKRने दुसऱ्या टीमवर मोकाट सोडलेला सांड आहे, रेडा आहे. त्याचं काम एकच, कुठलाही विचार न करता जो येईल पुढे त्याला शिंगावर घेणं, फक्त धुमाकूळ गाजवणं, इतकंच त्याचं प्रोग्रामिंग केलंय. हा, आता कधी कधी काही भल्लाल देव बहुतेक करून या मोकाट सांडाला, वळूला, रेड्याला एखादा भल्लाल देव पकडतो त्याचे शिंग आणि त्याला लोळवतो खाली. असं होतं बरेचदा, कारण नारायण प्रत्येक वेळी सक्सेसफुल होत नाही ओपनिंगला. पण जेव्हा केव्हा त्याचा दिवस असतो तेव्हा तर तो जो वार करतो, जो शिंगावर घेतो, जो धुमाकूळ गाजवतो, मारामारी करतो, नारायणला ऑप्शनच नाही. कारण सुनील नारायण नावाचा सांड, रेडा, सोडलेला वळू शिंगावर घेतो आणि सगळ्यांना फेकतो दूर. आज त्याने तेच केलं. 12 वर्षामध्ये त्याने पहिली आपली 100 केली, सेंचुरी केली आणि अक्षरशः RRची वाजवली, उडवून लावलं RRचं वादळ. सगळे चांगले बॉलर्स असून बोल्ट, अश्विन, चहल कोणीही त्याच्या पुढे टिकलं नाही. जबरदस्त वेगळा रसायन आहे, हसत नाहीच. म्हणजे आज आठवलं आणि नारायण हसला. तो आयुष्यात लास्ट टाइम कधी हसला होता त्यालाही आठवत नसेल. जेव्हा तो सुरुवातीला आला होता 2012 वगैरे मध्ये, तेव्हा त्याने हॅट्रिक केली होती, तेव्हा तो खळखळून हसायचा आणि तेव्हा हसला होता. त्यानंतर आजचा गायब तो हसला नव्हता. आज जेव्हा त्याने सेंचुरी कंप्लीट केली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती फक्त स्मित हास्य आलं. मुळीच खळखळून हसणं नाही, तावात बॅट दाखवणं नाही, टॅटू अंगावरची दाखवणं नाही, अशी बॅट वगैरे स्वतःला मारणं नाही, कानात बोट दाखवून सांगणं नाही की मला काही फरक पडत नाही कोण काय बोलतंय ते, बॅटच्या वरती हेल्मेट ठेवणं नाही, काहीच नाही. तो निरपेक्ष आहे. सर्वसंग परित्याग केलेली व्यक्ती आहे ती. फक्त जातो, खेळतो, परत येतो. पहिल्या बॉलवर आउट झाला, काहीच प्रॉब्लेम नाही. 10 रन काढले, 20 रन काढले, कुठलाही त्याला भावलं नाही, विषण्णता नाही, रिग्रेट नाही, आनंद नाही. आज त्याने मात्र सेंचुरी केल्यानंतर मात्र तो जरा हसला. सुनील नारायण बद्दल बोललं तर तो 2012 मध्ये KKR मध्ये आला होता. त्याने डेब्यू केला. भारताने जेव्हा 2011चा वर्ल्ड कप जिंकला आणि तो वर्ल्ड कप जिंकल्यावर गौतम गंभीरला KKRने कॅप्टन बनवलं, त्याला आणलं टीममध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स वरून. तेव्हा दिल्ली कॅपिटल्स नव्हतं, दिल्ली डेअर डेव्हिल्स असायचं. सो गंभीरला आणलं KKR टीममध्ये शाहरुख खानने आणि त्याला कॅप्टन बनवलं. 2011 मध्ये त्याचा मस्त जबरदस्त परफॉर्मन्स होता गंभीरचा. त्यानंतर 2012 मध्ये सुनील नारायण आला, कॅप्टन होता गंभीर. मग गंभीरने पुढे जाऊन त्याला ऍडवाइस केलं. त्याच्या ऍडवाइस वरती 2017 मध्ये नारायण ओपनिंगला गेला. तोवरती तो बॉलर म्हणून होता. म्हणजे 2012 ते 17 पर्यंत तो एक जबरदस्त बॉलर म्हणून खेळायचा आणि तो होता पण चांगला तेव्हा बॉलर. आणि कुठेतरी अजंटा मेंडिसचा हँगओव्हर होता, कारण अजंटा मेंडिस जो श्रीलंकेचा बॉलर होता 2008 मधला, ज्याने धुमाकूळ माजवला होता, आतंक पसरवला होता सगळीकडे, सगळ्या टीम्समध्ये. कोण विसरू शकेल तो एशिया कपची फायनल 2008, त्यावर पण आपण एक दिवस बोलूयात. अजंटा मेंडीचा त्याच्यावरती जरा हँगओव्हर प्रभाव दिसायचा. जेव्हा सुनील नारायण आला ते कळत होतं क्लिअरली. मोर कॅरम बॉल्स टाकणं, ऍक्शन अगदी सिम्पल ठेवणं आणि कॅरम बॉल्स मोस्टली. इव्हन सुनील नारायण इतका इम्पॅक्टफुल बॉलर झाला होता 2012 ते 17 पर्यंत की अश्विन सुद्धा त्याची कॉपी करायला लागला. आता 2 ते 3 वर्षांपूर्वी, आय थिंक 2019च्या IPL मध्ये अश्विनने एक्झॅक्ट सुनील नारायण प्रमाणे ऍक्शन करून त्याने बॉलिंग केली होती काही वेळा. सो सुनील नारायण इतका इम्पॅक्टफुल बॉलर होता
अजूनही आहे, पण तेव्हा त्याचा इम्पॅक्ट, त्याचा ऑरा, त्याचं नाव, त्याच्याबद्दल आतंक होता टीम्समध्ये, बॅट्समनच्या मनात. सो 17 पर्यंत ही वॉज हार्ड कोर बॉलर, आउट अँड आउट. कोणालाही वाटलं नाही की हा माणूस बॅटिंग करू शकतो ओपनिंगला, त्यातल्या त्यात. मग गौतम गंभीरला ते सुचलं. गौतम गंभीरने ॲडवाईस केलं की 2017 पासून त्याला मग ओपनिंगला पाठवण्यात आलं. आणि सिरियसली तेव्हापासनं KKRचं नशीब बदललं का असं नाही म्हणता येणार, पण KKRने जे काही मॅचेस खेळलेत त्यामध्ये मात्र सुनील नारायणने बरेचदा जबरदस्त परफॉर्मन्स दिला. ॲटलिस्ट स्टार्ट दिला त्यांना वेगळ्या प्रकारचा. आणि इतर टीमसाठी ते अनएक्सपेक्टेड होतं. जेव्हा तो पहिल्यांदा ओपनिंगला आला 17मध्ये, इतर टीम्सला टोटली अनएक्सपेक्टेड. एक 8व्या 7व्या 9व्या नंबरवरचा बॉलर, जो बॅट्समन पण नाही आहे, पण तो मुळात बॉलर आहे, आणि 8व्या 9व्या नंबरवरती बॅटिंग हातात बॅट घेऊन येतो फक्त कधीतरी त्याला जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा अगदीच. अदरवाईज तो बॅटिंगला पण जास्त दिसायचा नाहीच, कारण शेवटी गरज तितकी वेळ यायची नाही KKR वरती. तर जेव्हा तो 17मध्ये पहिल्यांदा ओपनिंगला आला, सगळ्यांना धक्का बसला, आश्चर्यचकित झालेत. सो मेंटल प्रिपेअर्ड नव्हती टीम, पुढची टीम, विरुद्ध टीम, KKR विरुद्ध, स्पेशली सुनील नारायण विरुद्ध. कारण हे एकदम टोटली वेगळे होते. त्यातल्या तो लेफ्टी बॅट्समन. सो जेव्हा तो आला आणि त्याने बऱ्यापैकी इनिंग सुरू केलं, त्याचं एकच काम, बॅट कव्हर सोडणं, शॉट्स मारणं. पुढे आला बॉल, टप्प्यात आला बॉल, मारला. तेच आला अंगावर, घेतलं शिंगावर. सो द सिम्पल टेक्निक. त्याच्याकडे काही खूप स्ट्रोक्स नाही आहेत. हुक शॉट खेळतो तो बऱ्यापैकी, हुक आणि पूल त्याचा सारखाच असतो बऱ्यापैकी. आणि पुढे लॉंग ऑन लॉंग ऑफ वरती खेळतो. त्याच्या अगदी बेसिक स्ट्रोक्स आहेत त्याच्याकडे. पण त्याला एक बॅट्समन जेव्हा येतो ओपनिंगला, तेव्हा त्याच्यावरती कुठेतरी प्रेशर असतं की माझं नाव आहे, मी बॅट्समन आहे मेन, तर मग मी चांगला क्लासी खेळलो पाहिजे, किंवा मी रन्स काढताना मला लोक जज करतील की मी किती रन्स काढतोय. तर या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन स्वतःसाठी पण सुरू असतं. टीमसाठी तर असतंच, पण स्वतःसाठी त्याचं कॅल्क्युलेशन सुरू असतं, जे विराट कोहली सोबत बरेचदा दिसतं, जे रोहित शर्मा सोबत बरेचदा जाणवतं आपल्याला सध्या. त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स थोडा कमी, ते कंट्रोल्ड खेळतात, आपल्यासाठी बऱ्यापैकी खेळत असतात अशा वेळी. तेच स्ट्रोक्स त्यांच्याकडे असतात. पण जेव्हा सुनील नारायण आला, त्याच्यावर कुठलंच प्रेशर नव्हतं. त्याचा कुठला रेफरन्स पॉइंटच नव्हता की हा सुनील नारायण अशी बॅटिंग करतो, किंवा त्याला कोणी जज करणार नव्हतं. तो 0-0वर जरी आउट झाला किंवा 50 रन काढले, कोणाला काहीच फरक पडणार नव्हता. फरक पडणार होता इन अ पॉझिटिव्ह वे, नेगेटिव्ह वे नाहीच. सो जेव्हा तो आला आणि धडाधड फक्त मारण्याच्या मागे लागला, क्ल्यूलेस, पुढची टीम क्ल्यूलेस, कॅप्टन क्ल्यूलेस, बॉलर क्ल्यूलेस. सो प्रचंड त्याने इम्पॅक्ट केला. पण मग परत त्याचा परफॉर्मन्स पुढे तितकं झाला नाही, आणि गंभीर सुद्धा बाहेर गेला मग KKRच्या कॅम्पमधनं. सो गंभीर बाहेर पडला, आणि याला सुद्धा मग परत 8व्या 9व्या नंबरवरती आणलं परत सुनील नारायणला. सुनील नारायणला ओपनिंगला पाठवण्यामध्ये एक वेगळा फायदा असा होता की त्याचा शेवटी काहीच उपयोग नव्हता. सुनील नारायण 8व्या 9व्या नंबरवरती यायचा, 7व्या नंबरवरती कधीतरी यायचा, तेव्हा त्याचा फायदा काहीच नसायचा, कारण पॉवर प्ले संपला असायचा, आणि तो ॲज अ बॅट्समन मुळीच युटिलाइज्ड व्हायचा नाही. मुळे त्याला बॅट्समन कोणी मानायचे नाही, म्हणायचे पण नाही. पण अचानक गौतम गंभीरने, जीजीने वेगळा डोकं लावलं, त्याला ओपनिंगला पाठवलं, आणि त्याच्यामध्ये जो त्याच्याकडे जर 10 पैकी 5 पॉईंट्स असतील बॅटिंगचे, ज्या 5चा खाली यूज व्हायचा नाही, खाली 8व्या 9व्या नंबरवरती, त्या 5 पॉईंटचा त्याने कम्प्लीट उपयोग करून घेतला, वर पाठवून त्याला ओपनिंगला. आणि ते 5 पॉईंट म्हणजे आपण गुणवत्ताचं एक मानक म्हणतोय, 5 पॉईंट पॅरामीटर, ते आता 8, 9, 10 पर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर झाले आहेत. सो हा जबरदस्त गौतम गंभीरचं ती ट्रिक होती. आणि खरंच गौतम गंभीर हा खूप जबरदस्त कॅप्टन आहे, जो इंडियाला लाभला नाही हे पण आहे. त्याने 2000, जर कोणाला आठवत असेल तर 2010ची सिरीज न्यूझीलंड विरुद्ध 5 वनडेयर्स, 2010 डिसेंबर महिना, 5ही वनडेज आपण न्यूझीलंड विरुद्ध जिंकलो होतो, आणि कॅप्टन होता गौतम गंभीर.
कारण 11चा वर्ल्ड कप सुरू होणार होता फेब्रुवारीमध्ये. सो 2 महिने महेंद्रसिंग धोनीला एक रेस्ट घ्यायची होती कॅप्टन्सीवरून आणि सिरीजमधनं. सो आणि इव्हन वीरेंद्र सेहवाग त्या सिरीजमध्ये नव्हता. सो गौतम गंभीरला तात्पुरतं 5 मॅचेस पुरतं त्याला कॅप्टन बनवण्यात आलं. न्यूझीलंड इंडियामध्ये आली होती 5 वनडेसाठी. सो त्याने 5ही वनडेज जिंकून दिलेत आणि त्या 5 वनडे सिरीजमध्ये युसुफ पठाणने जबरदस्त इनिंग खेळली होती. त्याने सेंचुरी केली होती. अनबिलिव्हेबल मॅच होती ती आणि त्याने चेस केलं टार्गेट म्हणजे त्याच्या एकट्याच्या इनिंगच्या भरोशावर. सो हा सगळा पास्ट आहे गौतम गंभीरचा एक कॅप्टन म्हणून. पण पुढे पॉलिटिक्स पण बऱ्यापैकी झालं की वाईस कॅप्टन होता गौतम गंभीर, कॅप्टन होता महेंद्रसिंग धोनी ॲज युजल. पण अचानक याला जनरली वाईस कॅप्टन कधीच बदलवण्यात येत नाही. बदलतो जनरली कॅप्टन, पण वाईस कॅप्टनवरून गौतम गंभीरला काढण्यात आलं आणि विराट कोहलीला वाईस कॅप्टन बनवण्यात आलं. हा थोडा पॉलिटिक्सचा पण भाग होता कारण दोघांमधली खुन्नस बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे. तर असो, पॉईंट हा की गौतम गंभीर वॉज व्हेरी गुड कॅप्टन. आणि जे 2011मध्ये मग त्याला शाहरुख खानने आणलं KKRमध्ये आणि KKRचं ॲक्च्युली नशीब पालटलं गौतम गंभीरमुळे कारण तो कॅप्टन झाला. आणि मग त्याने ती खुन्नस काढायला पुढे एक त्यांचं कोल्ड वॉर होतं, शीतयुद्ध होतं त्याच्यात आणि धोनीमध्ये. जेव्हा धोनी बॅटिंगला आला, पुणे रायझर्स जेव्हा टीम होती तेव्हा त्याने त्याच्या अवतीभोवती सगळे खेळाडू, सगळे बॉलर्स, सगळे फिल्डर्स त्याने अवतीभोवती धोनीच्या केले होते. सो हा त्यांच्या एकमेकांमध्ये टशन कायमच राहिली आहे. ते कोल्ड वॉर होतं बेसिकली, नॉट ॲट अ पर्सनल लेवल, ग्राउंडवरती. पण गौतम गंभीरचं ही सांगायची एक गोष्ट मला आत्ता आठवली की ही वॉज अ व्हेरी गुड कॅप्टन आणि खूप चांगला व्हिजनरी होता तो. त्याला कळायचं की ही व्यक्ती आहे, हा क्रिकेटर आहे, खेळाडू आहे, तर याच्यातलं बेस्ट कसं काढता येईल किंवा हा बेस्ट आहे का, पुढे योग्य आहे का. तर गौतम गंभीरने सुनील नारायणला ओळखलं आणि त्याने 2017मध्ये सुनील नारायणला, खाली त्याचा उपयोग शून्य होता, त्याला वर पाठवलं आणि सुनील नारायणला एक सुसाईड बॉम्बर म्हणून पाठवलं अख्ख्या टीमवरती. आणि रेस्ट इज अ हिस्ट्री ॲज दे से. तेव्हापासून सुनील नारायण एक जबरदस्त बॅट्समन बनला, ऑलराऊंडर बनला आहे. सो याचं क्रेडिट जातं कम्प्लिटली गौतम गंभीरला. हां, मग गंभीर बाहेर पडला KKRमधनं. मग बऱ्याच ठिकाणी तो होता. आय थिंक लास्ट इयर LSGमध्ये होता. आता परत तो आला KKRमध्ये. तर गेले 2 ते 3-4 वर्ष सुनील नारायण परत ओपनिंगला जायचा नाही, तो खालीच यायचा. 2024ला गौतम गंभीर परत KKR कॅम्पमध्ये आला ॲज अ मेंटर आणि याच वर्षी परत एकदा सुनील नारायण, जो शेवटी खेळायचा गेले काही वर्ष गौतम गंभीर नसताना, आता तो परत ओपनिंगला आलाय आणि गेले काही मॅचेसमध्ये जो त्याने धुमाकूळ गाजवला आहे ते जबराट आहे, जबराट. सो हे खूप सुंदर कॉम्बो आहे. त्याला ॲक्च्युअली त्याच्यात टॅलेंट कळलं गंभीरमुळे आणि मस्त माणूस आहे सुनील नारायण. बेसिकली आपल्या धुंदीत असतो, त्याला कुठलीच पर्वा नाही आहे. एक टिपिकल वेस्ट इंडियन क्रिकेटर वाटतो तो. हार्डली केअर अबाउट एनिथिंग. इझी गोईंग गाय, कुठल्या गाजावाजा नाही, आवाज नाही आणि हसत तर नाहीच. आज मात्र तो हसला, अगदी हलकसं, सेंचुरी केल्यावरती तेही. सो ही स्टार्टेड विथ गौतम गंभीर ओपनिंगला आणि आज परत एकदा गौतम गंभीर मेंटर असताना तो ओपनिंगला आला आणि आज त्याने सेंचुरी केली. तो येत्या अजून आता आपण अर्ध्यावरती IPL पोचली आहे. हाफ बाकी आहे, अगदी हाफपेक्षा पण थोडा कमी बाकी आहे. आता परत KKRचा कसा हा रस्ता पुढे जाईल, त्यांचा प्रवास होईल IPL 2024मध्ये, ते बघण्यात मजा येईल. कारण गंभीर तो ज्या प्रकारे इन्व्हॉल्ड होतो त्या मॅचमध्ये, प्रत्येक तो कुठेही का असं नाही, LSGला असताना म्हणून इतका असा सिरियस असतो प्रत्येक वेळेस. आणि आताही KKRच्या कॅम्पमध्ये तो तितकाच 100% डेडिकेशन देतो आहे. सो तो आणि आपला सुनील नारायण हे जबरदस्त, हे एक्स फॅक्टर्स आहेत KKRची मुळात 2024मधले. आणि रसेल तर असतो त्यांचा, रसेल
तो वर्षानुवर्ष त्यांना सर्व्हिस देतोय KKRला, पण स्टील एक्स फॅक्टर जो आहे तो रसेल पण आहे, पण एक्स फॅक्टर जो ग्राउंडमध्ये नाही आहे पण तो बाहेर आहे. तो कोणता एक श्लोक आहे की ती काव्य की मी शस्त्र हाती घेणार नाही पण मी युद्ध गोष्टी सांगे 4 युक्तीच्या. कृष्णाबाबत, श्रीकृष्णाबाबत जे म्हटलं जातं, हाती शस्त्र न धरी गोष्टी सांगेन युक्तीच्या, असा गौतम गंभीर आहे, असं म्हणता येईल KKRचा. सो ओके फाईन, लेट नाईट झाली आहे. KKR मॅच हरली, पण गाजवली मॅच मात्र सुनील नारायण फर्स्ट इनिंग, आणि सेकंड इनिंग मात्र पॉवेल आणि आपला बटलर, 2022चा बटलर परत आलाय. जमल्यास त्यावर पण एक व्हिडिओ करूयात आता. गुड नाईट, थँक्यू व्हेरी मच.